बंधूंनो नमस्कार. आपण आहे शिरूर तालुक्यात. तर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आता सोनालिकाचा DI 745 हा ट्रॅक्टर आहे छत्रपती शिरीजचा. तर सोनालिकाचा ट्रॅक्टर आपण त्यांनी घेतलेला आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया ट्रॅक्टर त्यांना कसा वाटलाय ते. नमस्कार सर. हा नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगितलाय त्याचं. नाव गणेश नामदेव बोरकर, मुक्काम पोस्ट कुरुळी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरं, आता सध्या काय करता तुम्ही शेती? हा शेतीच करतो आम्ही सध्या. शेतीमध्ये काय काय असतं तुमचं? आपला कडीपत्ता आहे 12 एकर आणि 2 एकर पेरू आहे. बरं, मग ट्रॅक्टर हा तुम्ही सोनालिकाच का निवडला? सोनालिका कसं आपलं पहिलं म्हणजे स्वदेशी ट्रॅक्टर पाहिजे आपल्या थोडक्यात, आणि नंतर एक ॲव्हरेजला मेंटेनन्स त्या हिशोबाने मग सगळं हे केलं की मग तुम्ही ते सगळं बघितलं. हा नंतर मग सोनालिका वाटलं की सोनालिका घ्यावं. बरं, आणि आता हे जे किती HP ची पॉवर आहे? हे 50 HP ट्रॅक्टर आहे, 745 DI. आता ह्याचा तुम्ही कशासाठी वापर करता मग? आता आपल्या शेतीमध्ये कडीपत्त्यात आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अवजार तयार केलेले डायरेक्ट सगळं आपलं घरगुती शेतीसाठी करण्यासाठी. हा शेती करण्यासाठी. ओके. आणि हे तुमच्या स्वतःच्या शेतीसाठीच वापरता? हा स्वतः शेतीसाठी. आता ह्याचं काय तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटलं? वैशिष्ट्य आहे ना, बैठक व्यवस्था भारी आहे, गेअर साईडला आहेत, परत सिंगल एक्टिंग पॉवर स्टेअरिंग आहे, हाताळायला सोपी जाते ना म्हणजे. आणि इथं आणला त्यावेळेस किती दिवस झालं तुम्हाला इथं आणून? आता हे 3 महिने झाले, 3-3.5. मग तुम्ही 3 महिन्यात तुम्हाला काय मेंटेनन्स वगैरे वाटलं? अजिबात मेंटेनन्स काहीच नाही, फक्त एक सर्व्हिसिंग करून घेतली, आपलं ऑइल चेंज केलं नवीन त्याच्यामुळं. बरं, आणि ट्रॅक्टर ज्यावेळेस तुम्ही निवडला त्यावेळेस तुम्हाला वाटलं का निवडताना काय चूक झाली वगैरे? नाही, अजिबात नाही. एक नंबर ट्रॅक्टर आहे म्हणजे बाकीचे हे ना, आता हाय फसलाच चालतो ट्रॅक्टर. बाकीचं असं मी हाताळले होते तर लव थोडी करावं लागतं ना, पण हाय फसवरच ट्रॅक्टर म्हणजे ताकद चांगली याला. आणि ह्याचं तुम्हाला काय वैशिष्ट्य काय वाटलं, खासियत काय वाटली या ट्रॅक्टरची? आहे ना, दिसायला भारी आहे, लुकला चांगला आहे सगळं, म्हणजे बैठक व्यवस्था वगैरे सगळं म्हणजे काहीच अडचण नाही. मी काम करू शकतो आपण जास्त वेळ किती वेळ काम करू शकतो आपण. बरोबर. आणि पॉवर वगैरे कशी आहे? एक नंबर ताकद, एक नंबरची बघ म्हणजे ताकदीला चांगला आहे. ह्याचा तुम्ही काय काय अजून वापर करता मग? नाही आता काय रोटर वगैरे काय आपलं जे शेतीत घरगुती कामाला सगळंच म्हणजे आपलं. बरं. मग शेतकऱ्यांना तुम्ही जर ट्रॅक्टर कुणाला घ्यायचा असेल पहिल्यांदा, किंवा शेतकरी कोण असतील ते बघत असतील तर तुम्ही सजेशन करायला घ्यायचा? नाही, एक नंबर ट्रॅक्टर आहे ना, अजिबात अडचण नाही, काय बिंदास घ्यावं शेतकऱ्याला मी सजेशन करतो. कारण आपलं एक तर पहिल्याने भारतीय बनावटी ट्रॅक्टर आहे, ॲव्हरेज चांगलं आहे, मेंटेनन्स अजिबातच नाही म्हणजे त्याच्यामुळे काय. बरं. तर सर, तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्राकडून धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रशंसापत्रांवरील दृश्ये आणि मते केवळ वैयक्तिक वापरकर्त्यांची आहेत आणि आमची मते प्रतिबिंबित करत नाहीत. अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधी असणं आवश्यक नाही. आम्ही त्यांच्या उत्पादनाच्या वापरकर्त्यांची प्रशंसापत्रे कॉल करण्यासाठी आणि कंपनीकडून भरपाई प्राप्त करण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत. समाविष्ट केलेल्या पत्राला कोणतीही भरपाई मिळत नाही कंपनीकडून किंवा आमच्याकडून.